आदिवासी दलित सेना अध्यक्ष माननीय श्री भरत पागी यांचा वन क्षेत्रीय अधिकारी पालघर यांच्या जलयुक्त शिवार अंतर्गत कामाचा मोठा भ्रष्टाचाराचा खुलासा त्यांनी आज उघडपणे सादर केलेला आहे। बरेचसे माहितीचे अधिकार, बरेचसे अर्ज, तक्रारी अर्ज देऊनसुद्धा पालघर वन परिक्षेत्र अधिकारी पालघर हे त्यांना कसलीही माहिती देत नाहीत आणि पूर्ण माहिती कळवतही आणि वन हक्क समिती स्वतः अध्यक्ष मी या फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये 2 वर्ष झाली। 2 वर्ष होऊन मी माहितीचा अधिकार एक मागवलेला होता। विषय काय होता? विषय जलशिवार योजनेच्या अंतर्गत माहिती मागवलेली होती। गॅबियन बंधारे वगैरे चर बंधारे बांधणे, तलाव खोदणे, तलावातला गाळ काढणे असा अनेक कोटींचा निधी, लाखोवधी निधी असा परस्पर काढलेला ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने आणि त्यांच्याकडे मी सदर ही माहिती मागवली असता या फॉरेस्ट डिपार्टमेंटने मला 2 वर्ष असंच फेऱ्या मारून मला नोटिसा सुद्धा दिल्या आणि माहिती अजिबात दिलेली नाही। तर आज पण मी या ऑफिसमध्ये आला आहे, पण त्या ऑफिसमध्ये त्यांचे अधिकारी नाही आहेत आणि मला अजूनसुद्धा माहिती भेटत नाही आहे। तर त्यांचं असं आहे का या पालघर जिल्ह्यामध्ये लगभग प्रत्येक गावामध्ये 2.5 ते 3 कोटीचा भ्रष्टाचार आहे हा मला दिसून येतोय आणि यांच्याकडे मी सदर नेहमी मागणी करत असतो का मला स्वतः माहिती द्या, पण मला फक्त यांच्याकडे एक अपिलाची नोटीस येते आणि ती नोटीस दिली जाते। पुढे तुम्हाला मला हे विचारायचं आहे, जलयुक्त शिवार अंतर्गत जी कामं झालेली आहेत त्या संदर्भात आपल्याला काय बोलायचं आहे? जलशिवार योजनेअंतर्गत त्यांनी फक्त गॅबियन बंधारे बांधले, थोडेसे ते पण बांधले, त्याच्या अतिरिक्त एकही कामं केलेली नाही। आणि कामं करताना असं का आम्हाला त्या लोकांनी दाखव या फॉरेस्ट डिपार्टमेंटने का हा निधी येतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा निधी ह्यांच्या परस्पर यांच्या खिशात जातो, हा यांचाच नाही, तर हा सामान्य जनतेचा पैसा आहे आणि हा सामान्य जनतेचा पैसा कुठे कसा वापर करायचा ह्यांना काय पडलेलं नसतं आणि हे फक्त परस्पर तिथेच्या तिथे भ्रष्टाचार म्हणून केला जातो आणि हे कोणाच्या ग्रामपंचायतला पण माहिती नसतं का हा काम आला तर ग्रामपंचायतला माहिती देऊ का हा निधी कोणाचा, आणि हे ठेकेदारी पद्धती जी आहे ती पण सुद्धा बाहेरची आहे। तुम्ही सांगत होते का तुम्ही वन परीक्षक किंवा वनाच्या कुठल्या तरी एका पदावर आहात, तर तुमच्याकडे कुठलं पद आहे? वन हक्क समिती पद माझ्याकडे स्वतः आहे आणि मी वनमध्ये जेव्हा जंगलामध्ये कामं करतात वन विभागामार्फत तेव्हा मी स्वतः पाहणी केलेली आहे का त्या पाहणी करताना ह्या लोकांनी तिथे जाऊन ना थोडंही सुद्धा कामं न करता परस्पर कामं करून जातात हे आणि ती माहिती देत नाही। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का जी कामं झालेली आहेत ती ठराविक मूळ कामं झालेलीच नाहीत आणि त्या कामाचा जेही कामचं केलेलं ते आजपर्यंत त्या लोकांनी काम पूर्ण केलेले नाही, अपूर्णच आहे आणि केलेलीच नाही आहेत, अपूर्ण पण हे असं काय आता समजा 2023-24 मध्ये मंजुरी झाली तर 2023 मध्ये थोडंसं दाखवतील कामं, त्याच्यानंतर ह्यातला जो राहतो म्हणजे निधी तो पुढच्या 2025-24-25 मध्ये करतात आणि हा पुढे त्यांची कामच केली जात नाही आणि हा असा गरिबांचा पैसा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये हा पालघर जिल्ह्यामध्ये नाही पण अरबो एवढा पैसा संपवलेला आहे आणि भ्रष्टाचारी दिसून येतो मला माझं सांगणं। म्हणजे तुमचं स्पष्ट आरोप आहे का वन परिक्षेत्र अधिकारी पालघर यांच्या अंतर्गत येणारे कामं ह्या लोकांनी केलेलीच नाहीत आणि केलीच नाहीत असं तुमचं म्हणणं आहे आणि परस्पर निधी वापर करून घेतलेला आहे? परस्पर निधी वापरून केलेला आहे आणि हा निधी वापरलेला नाही तर ह्या लोकांनी परस्पर यांच्या खिशामध्ये दाबला असं माझं आरोप आहे यांच्यावर।